कोयता हातात घेतलेली ही व्यक्ती, याचे नाव बंडू कोरे आहे. हा बेळंकी येथील रहिवासी आहे. वयोवृद्ध आई आणि मनोरुग्ण असलेल्या पहिल्या बायकोच्या मुलावर म्हणजे स्वतःच्या सख्ख्या मुलावर दादागिरी करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या वाटेला आलेली सर्व जमीन फसवून खोटे बोलून सह्या घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यांच्यावर दादागिरी करून त्यांना घरातून हाकलून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मारहाणीचा प्रयत्न करत आहे. अशी लोक नातलग आहेत हे सांगायला देखील आम्हाला लाज वाटते. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे. मिरज ग्रामीण पोलीस यात नक्कीच योग्य ती कारवाई करतील. त्याला ठेवायचं पाणी काय खेळू नका काय मुलांच्या बरोबर पाणी खेळायचं काय मुलांच्या बरोबर पाणी खेळायचं मी आहे का नाही. मोटरला केबल हात लावला तर बघ मी लावत नाही मग काय झालं का तू कोण टाकलं केबल सीसीटीव्ही कॅमेरा लावायचं. काय बघ तू तिथं कोणावर पण कसं काय आरोप करताय न बघता मी चालू करते आता न बघता कसं काय आरोप करताय. दिवसभर माणसात बघितलं नाही का उगाच आरोप करायचं का? तेवढंच काम आहे आम्हाला इथं. तेवढंच काम आहे जा तुझं तेवढंच काम आहे इथं. आणि माणसाला दमवायचं. मी नसताना म्हातारीवर आरोप करतोयस. सोनूला पाठवतो इथं दमदाटी करायला. पाणी द्यायचं का मी देऊ आंघोळीला आंघोळी घालते उगाच जावा तिकडे कपडे काढून कपडे का तुम्हाला कोण काय म्हणतं या त्यांना ठेवायचं पॅडल जर हल्लं आम्ही काय करत नाही काय न्याय करीत खाऊच गेल्या वर्षी ठरलंय ना माणसात. जा तिकडं जा तुम्ही बरं नाही तुम्हाला जावा तिकडे काय करता बरं नाही तिकडे जावा कुठे अरे कशाला भेटस मरायला लागलीस जातो तो गाडी नाही काय नाही जातो जातो तिकडे गाडी घेऊन सांगितलंय मुलांच्या अरे तिचीच प्रॉपर्टी तिला हात लावून देत नाहीस. कुठला न्याय आहे हा? कुठला न्याय आहे? सगळं लुबाडून सह्या घेतलायस. सह्या घेऊन दादागिरी करतेस सगळ्यांची. फसवून सगळं दादागिरी करतेस. सह्या घेऊन एवढं दादागिरी करतेस का? एक सही घेतल्यास फसवून सह्या घेतल्यास आणि साधं पाईपला हात लावून देत नाहीस. तुला काय करायला जमीन पेटवायचंय काय? अरे हे काय न्याय? हे काय जुलूम आहे सगळं? मुलांच्यावर माझ्यावर बायका बघून करायचं नाही म्हणतात. तिथे कपडे काढून जायचं नाही. मला कपडे मिळणार नाही. मला कपडे मिळणार नाही. कपडे घालायचे अगोदर कपडे घालायचे मुलांनी का बोल म्हणलं चाललंय की ऑफिसला रोज कोण नाटकं बघायच्यात. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.